नमस्कार शेतकरी बांधव, स्वागत आहे आपलं राज ॲग्रो इंजिनिअरिंग मध्ये। आपलं गाव ढोरकीन गाव आहे, पैठण तालुक्यात येते, नाथ महाराजाचं पैठण। हे मिनी ट्रॅक्टर आहे आपलं 5 HP। हे आपण नवीन मॉडेल लॉन्च केलेलं आहे, याला हायड्रोलिक पॉवर वखर बसवलेला आहे। आता सगळ्यात पहिलं आपण इंजनचं बघू। तर इंजन रॉकेट इंजिनिअरिंगचं आहे, कॉमेट कंपनीचं, कोल्हापूरमध्ये तयार होत आहे। हे 100% भारतीय म्हणजे भारतीय। हे 5 HP इंजन आहे, पण जे अल्युमिनियम बॉडी जे येते ना, जसे 9 HP, 10 HP, 12 HP, हे त्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे। 5 HP इंजन आहे, 2600 RPM आहे। हे कोल्हापूरमध्ये तयार होतं, कास्टिंग बॉडीमध्ये। एकदम बेस्ट इंजन आहे आणि भरपूर ताकद आहे याच्यात। हिचं डिझेल टँक 4 लिटरचं आहे। हे जर टाकी आपण सकाळी समजा 9 वाजता चालू केलं तर 5 वाजे लोक चालत आहे करून। हे एका एकराला 300 ग्रॅम डिझेल घेतं, म्हणजे घंट्याला सरासरी आपल्याला 300 ग्रॅम लागत आहे, 1 घंटा लागत आहे 1 एकराला। आता आपण बघू आपल्या मिनी ट्रॅक्टर बद्दल। आपण याच्यात जे चेन स्पॉकेट आणि ते वापरलेली, हे एकदम मजबूत आणि हेवी वापरलेली। आता लोकल काय करते, दुसरे सर्व लोकल काय करते, इथून एक चेन घेते, मध्ये एक गिअर टाकते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शॉफ्टवर येते। आपलं तसं नाही, आपण टोटल 6 गिअर वापरलेले आहे। या 6 गिअर मधून म्हणजे याची ताकद इतकी वाढून जाते काही इंजनवर अजिबात लोड राहत नाही, त्यामुळे इंजन ॲव्हरेज देतं आणि मशीन एकदम सोपी चालते। त्यानंतर आपण याला विशेष करून एक हाऊसिंग बनवलेलं आहे, हे फक्त आपण बनवलेलं आहे। हे याच्यासाठी काही जागेवर गोल विंगण्यासाठी, म्हणजे सहज आपल्याला याला वळवता येते। मग त्याच्यानंतर आपण टायर आहे, टायर आपण एकदम ब्रँडेड वापरतो। जसे लोकल काय करते, चायना वगैरे हे देते, ते टायर आहे फक्त। टायरची कंपनी कधीच नाही सांगत, आपण MRF किंवा अपोलो ब्रँडेड कंपनीचे टायर देतो याला। त्यानंतर हे टायर कमी जास्त करण्यासाठी, हे कमीत कमी 2.25 फूट होतं। याला चावी गाळा आहे बघा। हे विशेष करून हाफ बी आपण बनवलेले, हे 2 नट आतले ढिले करायचे, लागण त्या हिशोबाने तुम्हाला टायर आत बाहेर करता येते। त्यानंतर आपण बघू हँडल। आता हँडलची विशेषता अशी आहे की हे असं हँडल कोणीच बनवू शकत नाही। याला कंपनीमध्ये डायमध्ये एकदम बेंडिंग वगैरे केलेलं आहे, आपल्या हाईटनुसार आपल्याला लागण तेवढं हे खालीवर करता येतं। आपण याला इथं ॲडजस्टेबल ठेवलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला ट्रान्सपोर्टिंग हे काही काम आहे, 6 नट जर खोलले हँडल इथून खुलून जातो आपण, हे म्हणजे असे डायरेक्ट विडिंग वगैरे काही नाही। त्यानंतर याला आपण टोटल 3 लिव्हर दिलेले आहे। हे लिव्हर पुढे चालण्यासाठी स्विचच्या हाताचं, डाव्या हाताचं जे लिव्हर आहे हे रिव्हर्स घेण्यासाठी आहे, आणि हे लिव्हर जे आहे याला एकदा लॉक केलं आपण का मशीन सारखी चालणार। याला फक्त आपल्याला दिशा द्यायचं काम, काही दाबून नाही धरायचं आणि काही नाही। त्यानंतर हे न्यूट्रल केलं, हे लिव्हर याच्यासाठी आहे का जे नवीन व्यक्ती जर ते शिकवू असला तर त्याने दाबून धरायचं, ती मशीन पुढे चालणार, सुटलं जागेवर थांबणार। ही विशेष करून एकदम आकर्षण हँडल बनवलेले आहे। जे कलर आहे हे पॉवर कोटिंग कलर आहे, जे वर्षानुवर्ष गंजत नाही, एकदम ब्रँडेड आहे सगळं। त्यानंतर आपण येऊ याच्या वखराच्या बाहेर किंवा याला आपण हायड्रोलिक पॉवर वखर जोडलेली, हे एकदम मजबूत आणि टिकाऊ आहे। मशीन चालवायला एकदम सोपी आणि साधी। आता याला आपण हायड्रोलिक पॉवर वखर जोडलेले आहे पहा। आता हे जमिनीत किती लावायचं, त्यासाठी आपण याला लागण तेवढे छिद्र ठेवलेले आहे, हे बघा। आता किती लावायचं, आता इथं लावलं, त्यानंतर आपल्याला अजून थोडं जास्त लावायचंय, मग अजून थोडं जास्त लावायचंय। हे जस लागेल तसं आपल्याला सेट करता येते, हे सहजरित्या खालीवर करता येते। आपण याच्यासोबत यावती याच्यात आतमध्ये अजून 2 पाईप, हे 2 नट ढिल्ले गेले, पास काढायची। आता ही सध्याला 2 फुटाची पास आहे, आपण याला 4 फुटापर्यंत पास बसवू शकतो, म्हणजे याची रुंदी 4 फुटापर्यंत करता येते। त्यानंतर याला एक 3 फणी मोगडा येतो, काकऱ्या म्हणा किंवा मग मोगडा म्हणा किंवा 3 फण म्हणा, आपण हे 3 फणी याला जोडता येते। याच्यानंतर याला सरीलेझर पण जोडता येतं, जे ऊसाला माती म्हणा, हळदीला म्हणा किंवा दंड पाडायची। त्यानंतर आपल्याला याला कोळपणी यंत्र पण लावता येतं। आता ह्या मशीनची रबरी टायरासोबत वखर आणि 3 फण फक्त 76,000 रुपये आजच्या किंमत यायची। किमतीमध्ये कमी जास्त होऊ शकतं,
जसं कच्च्या मटेरियलचा भाव खालीवर आहे त्या हिशोबाने याचं कमी जास्त होऊ शकते किमतीमध्ये. विशेष करून याची जी वेल्डिंग आहे ही वेल्डिंग टोटल पूर्ण सर्व वेल्डिंग CO2 मशीनची वेल्डिंग आहे. जी याला रॉड वगैरे तशी वेल्डिंग नाही, याला CO2 ची वेल्डिंग आहे जी कंपनीत वापरल्या जाते ती. त्यानंतर याला आपण एक घरी जाण्या येण्यासाठी सीट पण बनवलेलं आहे. आता आपलं शेतातलं काम झालं, आपल्याला घरी जायचं आहे त्यावेळेस आपण ही सीट लावू शकतो. त्याच्यावर बसून आपण घरी जाण्या येण्यासाठी आपल्याला सीट पण. आता आपल्या ट्रॅक्टरची किंमत जी आहे ही 5 HP कॉमेट कंपनी डिझेल इंजन, रबरी चाक, हायड्रोलिक पॉवर वखर, त्याच्यानंतर 2 फुटाची पास एक त्याला, 3 फन, सीट, हे सर्व तुम्हाला बसून 76,000 रुपयात. आता तुम्हाला याच्यानंतर जर कोळपणी लागली, कोळपणी, लोखंडी टायर किंवा मग सरी रेझर हे तुम्हाला सर्व भेटेल, पण याची किंमत वेस्टर्नमध्ये राहील. जे बी आपल्याला लागेल ते गरजेनुसार आपण बोलू शकता आणि त्या हिशोबाने तुम्हाला सर्व देईल. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.